भारतातील अनेक लोकप्रिय सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे होळी। हा सण फक्त भारतातच नाही तर विदेशातही वेगवेगळ्या नावाने फेमस आहे। हा सण रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून ओळखला जातो। हिंदू धर्मानुसार कथा पौराणानुसार राधा आणि कृष्ण या देवतांचं शाश्वत आणि दैवी प्रेमाची उधळण केला जाणारा हा सण असल्याचं म्हटलं जातं। या व्यतिरिक्त होळी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक देखील मानला जातो, कारण तो हिरण्यकश्यपवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचं स्मरण करतो। आख्यायिकेनुसार फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या दिवशी संपूर्ण भारतात होलिकेचं दहन केलं जातं। हिरण्यकश्यपच्या पोटी जन्माला आलेला प्रल्हाद हा विष्णू भक्त होता असं सांगितलं जातं। त्यामुळे त्याला मारण्यासाठी हिरण्यकश्यपनं आपली बहीण होलिकाला प्रल्हादला मांडीवर घेऊन चितेवर बसायला सांगितलं। होलिकाला चितेचं भय नव्हतं। चितेवर बसलेला असताना प्रल्हाद विष्णूचं नामस्मरण करत होता। तितक्यात नरसिंह देव खांबातून प्रगट झाले आणि त्यांनी दृष्ट प्रकृती आणि हिरण्यकश्यपचं पोट फाडून त्याचा वध केला आणि होलिकाला देखील जाळून भस्मसात केलं। वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिकाचं दहन केल्याचं सांगितलं जातं। याच दिवशी महादेवांनी भस्मसात केलेला वरदान देऊन कामदेवाला जीवनदान दिलं। त्यामुळे सर्व देवांनी रंगोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला। हा उत्सव 5 दिवस चालला। फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला या उत्सवाची सांगता झाली। रंगपंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस म्हटलं जातं। या दिवशी सर्व देव रंग खेळतात अशी देखील समज आहे। आपापसातील वैर विसरून गोड अन्न बनवलं जातं आणि हा रंग खेळला जातो। तसेच हा हंगाम धान्याचा कापणीचा रंगाचा सण म्हणून ओळखला जातो। असं असलं तरी आम्ही भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी करण्याच्या वेगळ्या आणि मनोरंजन पद्धती तुम्हाला सांगणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वृंदावन नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांसह देश विदेशातील पर्यटक होळी खेळण्यासाठी वृंदावनमध्ये येतात। ताज्या फुलांच्या पाकळ्यांनी खेळल्या जाणाऱ्या हा सुगंधी उत्सव बाकी बिहारी मंदिरात साजरा केला जातो। विशेषतः राधा आणि कृष्णाच्या भक्तांमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो, कारण होळीची पौराणिक कथा ही राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाशी जोडली गेली आहे। वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करताना गोव्यात शिग्मो उत्सव साजरा केला जातो। 14 दिवस चालणाऱ्या या उत्सवात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात। या मिरवणुकीत नृत्य, पौराणिक कलाकृतींचे देखावे पाहायला मिळतात। समुद्रकिनारी हे राज्य असल्याने होळीच्या थीमनुसार बोटी सजवल्या जातात। अत्यंत उत्साहात हा सण गोव्यात साजरा करण्यात येतो। महाराष्ट्रात या सणाला रंगपंचमी असं म्हणतात। या सणाला कृष्णलीला करण्याचा सण म्हणून देखील साजरा करण्यात येतो। या दिवशी दारामध्ये मंडप उभारले जायचे, घरासमोर ठेवलेले मडके फोडली जायची। रंगपंचमीच्या काही दिवस आधी पळसाच्या फुलांचे नैसर्गिक रंग बनवून हा रंग खेळला जायचा। आता ही पद्धत काळानुसार बदलत गेली आहे। बिहारमध्ये फाल्गुन पौर्णिमा फाल्गुन महिन्याच्या उत्तरार्धात साजरी केली जाते। इकडे होळी साजरी करण्याची वेगळी पद्धत आहे। पारंपरिक लोकगीतं गाणं, थंडाई पिणे, गुजिया खाणं, शेकोटी पेटवणं आणि रंगाशी आणि अगदी चिखलाने देखील रंग खेळण्याची पद्धत आहे। भारतातील पश्चिम बंगालमध्ये होळीला बसंत उत्सव असं म्हणतात आणि काही लोक इथे पिवळे कपडे घालतात आणि गुलाल खेळतात। सोबत ढोल यात्रा काढून मिरवणुका निघतात। हा एक उत्सव संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो। केरळमध्ये हळदीने अंघोळ करणारे आणि चमकदार पिवळ्या रंगात चमकणारे लोक केरळमध्ये मधुर मंजल कुळी आणि उकुली साजरा करतात। पारंपरिक लोकगीतांच्या तालावर ठेका धरत केरळचे लोक येथे गुलालऐवजी हळद आणि पाण्यात होळी खेळतात। जयपूरची शाही होळी म्हणजे राजस्थानची होळी। जयपूर शहराच्या राजवाड्यातील राजेशाही थाटात लोक एक भव्य समारंभाचं आयोजन करतात, ज्यामध्ये स्थानिक लोक, पर्यटक आणि बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील हजेरी लावतात। यामुळे हा एकंदर कार्यक्रम पर्यटकांचं आकर्षक कार्यक्रम बनतो। याशिवाय लोक येथे धुळंदी होळी, गोंदिळ देवजी मंदिरात होळी आणि रंगीत हत्ती महोत्सव साजरा करतात। या व्यतिरिक्त इतरही अनेक राज्यात होळीचे उल्लेखनीय प्रकार साजरे केले जातात। मणिपूरमधील योसांग, हरियाणातील धुळंदी होळी, तमिळनाडूमधील कमन पडिगाई, उत्तर प्रदेशमध्ये लाठमार होळी आणि पंजाबमध्ये होला मोहल्ला असे प्रकार आहेत।
सण उत्सव परंपरेच्या दृष्टीने पाहिलं तर आपला भारत देश हा सांस्कृतिक दृष्ट्या सजलेला आणि कलात्मक दृष्ट्या समृद्ध आहे. हेच आणि अशाच सणावारांच्या वेळी आपल्यातील धर्मनिरपेक्षता सर्वत्र दिसून येते. सणाच्या निमित्ताने प्रत्येक जणांकडून प्रेम, आपुलकीचे भाव दिसून येतात. आपणही आनंदाने सहभागी होतो आणि एकत्र येतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागात नेमकी होळी कशी साजरी केली जाते हे देखील कमेंट करा. यासह आपण इथेच थांबतोय. पाहत रहा वन इंडिया मराठी.